हाय नमस्कार. संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी. या घेवड्याला वाघ्या घेवडा असंही म्हणतात. इथे मी घेवड्याच्या शेंगांना निवडून घेतले आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यामध्ये मीठ घालून आपण आता 2 शिट्ट्या घेणार आहोत. कुकर थंड झाल्यानंतर आपण चेक करून पाहूया की आपला घेवडा शिजला आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपला घेवडा चांगला शिजलेला आहे. तर आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया. त्यामध्ये मी शेंगदाणे भाजत ठेवलेले आहे. मंद आचेवर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण आता तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घेऊया. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घालूया आणि त्यालाही परतून घेऊया. दोन ते 3 मिनिट मध्यम गॅसवर कांदा चांगला ब्राऊन परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर आणि 2 चमचे गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. अर्धा मिनिटभर मसाले तेलात परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण उकडून घेतलेला घेवडा घालून घेऊया आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता राहिलेला आपण सर्व घेवडा घालून घेऊया आणि लागेल तेवढं पाणी घालूया. आता आपण शेंगदाणे आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी घालून त्याचं वाटण तयार करून घेऊया. अशा पद्धतीचं आपलं वाटण तयार झालं आहे. तर त्याला आपण कढईमध्ये घालून घेऊया आणि उकळून देऊया. मीडियम गॅस फ्लेमवर आपण 4 ते 5 मिनिट चांगली उकळी येऊन देऊया. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. पुन्हा 1 ते 2 मिनिट गॅसची फ्लेम फुल करा आणि चांगले उकळी येऊन द्या. त्यानंतर आपली भाजी तयार झाली आहे. ही घेवड्याची भाजी भातासोबत खूप चविष्ट लागते. तर तुम्हीही अशा पद्धतीने वाघ्या घेवड्याची भाजी नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.